मनस्वी 11 विरुद्ध जेडी रायडर्स आजच्या दिवसातली ही 16वी मॅच आपल्या सगळ्यांसमोर येते. जगदीशजी देशमुख मनस्वी 11 अनंताजी भोईर यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. एकही सामना जिंकला नाहीये मनस्वी 11 संघानं. त्यामुळे ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. मानाची मॅच आहे, प्रतिष्ठेची मॅच आहे. मैदानामध्ये जितेश देशमुख आणि भावेश देशमुख दोन सख्खे बंधू VKPL 2018 मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. या अगोदर आपण भारतीय संघाचा युसुफ पठाण, इरफान पठाणला एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहिलं होतं. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी बॉलला मिस करतोय आणि सिंगल रोखली जाते. पहिला निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज जितेश देशमुखचा. नक्कीच चांगला चेंडू ह्यावेळेस आपण पाहतो की क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र येतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 2 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. बॅटिंग करतोय खऱ्या अर्थाने जेडी रायडर्स संघ मात्र मैदानात बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहणार आहोत. नक्कीच चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय षटकारा करता आणि षटकाराच्या साह्यानं 8 धावसंख्या धाव फलकावर लागली. तेजस साठी प्रत्येक षटकाराला वासुदेव भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. देवा भोईर यांच्याकडून पारितोषिकांची खैरात केली जाते. तेजस भोईर साठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार होतोय जितेश. हा चेंडू पंच बिली बाउडन स्टाईलने दाखवतात आम्हाला. संतोष चौधरी सर वाईड बॉल आहे आणि क्रिकेटचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी लगावला जातोय. वाईड बॉलनं 10 धावा धावफलकावरती. नितेश तरे आमचे गुणलेखक, सागर भोईर अतिशय चांगल्या गुणलेखन आपण त्यांचं पाहिलं होतं. मेन पंच संतोष चौधरी, स्क्वेअर लेग पंच मौनेश महाडिक सर. हलक्या हाताने चेंडूला उचललाय, फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकारासाठी. जगदीश देशमुख घेऊन आला. वासरे गुंड्याचे पोरं ही जगदीश देशमुख घेऊन आला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू, जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला.
थँक्यू डीजे. जगदीशजी देशमुख यांचा जेडी रायडर संघ या वेळेला मैदानामध्ये खेळतोय. खर तर अनंत शेठ भोईर यांचा मनस्वी 11 संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे मनस्वी 11 टीमसाठी. भैरवनाथ 11 संघ रोशनजी पेरणेकर आपल्या व्यासपीठावरती बसलेत. त्यांचा संघ सुपर 6 साठी पहिल्या गटातून क्वालिफाय झालाय. जर जेडी रायडर टीमनं ही मॅच देखील जिंकली तर तो संघ पहिला संघ बनेल क्वालिफाय होणारा, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती गुणतालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे प्रीतम सरोते. नेवाळी गावचा हा खेळाडू आहे. कोंदिवडे संघाचा भावेश, नेवाळी संघाचा प्रीतम. फुलटॉस लॉप केलाय बॉलला, काऊ कॉर्नर मध्ये जातोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आतिश भावेश कॅप्टन त्यांचे बॅट्समन तेजस राकेश लाखाचे. अनिकेत सागर दिलभर जागी प्रमोद आनंदची बॅटिंग तुफानी. अनिकेत सागर दिलभर जागी प्रमोद आनंदची बॅटिंग तुफानी. जगदीश देशमुखचे टीमने मैदानी खेळ दाखवला. आक्रमक बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग, स्फोटक बॅटिंग दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आक्रमक खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. फुलटॉस या वेळेला लॉप केलंय, परंतु मिड विकेटला चेंडू क्लिअर करतोय. सीमा रेषेच्या बाहेर उत्तुंग असा हा षटकार. वैभव आकाश ऑलराऊंडर भारी टीमची नजर त्यांच्यावर सारी. थँक्यू डिझाय. कोंदिवडे संघाचा हा खेळाडू या वेळेला मैदानामध्ये आक्रमण चढवतोय. प्रीतम सरोते या गोलंदाजावरती परत एकदा प्रहार. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वासरे गुंड्याचे पोरं ही जगदीश देशमुख घेऊन आला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू, जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला. जेडी रायडर्स टीमचे Thank you. खेळाडू चमकले कर्जत रायगडला. अजूनही टप्पा गवसलेला नाहीये या गोलंदाजाला. तीनही चेंडू त्यानं फुलर लेनचे टाकले होते. सेट बॅट्समनला फुलर लेनचे बॉल टाकले तर असे फटके तुम्हाला खावेच लागणार. या वेळेला पहिली षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमधले फलंदाज भावेश देशमुखच्या बॅटमधून. षटकाराचा कोंदिवडे ब्रँड मैदानामध्ये. थँक्यू डिझर. आक्रमक फलंदाजी मैदानामध्ये दाखवली जाते. गोलंदाजावरती हल्ला, प्रतिहल्ला, आता मात्र कमबॅक, पुनरागमन पाहायला मिळतंय. अशा प्रकारचा चेंडू या अगोदर यायला हवा होता. खरं तर देर आहे, दुरुस्त आहे, पण आता मात्र इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. प्रीतम सरोते पहिल्या 2 मॅच मध्ये आतापर्यंत तर त्यानं चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता मात्र प्रीतम सरोते थोडासा महागडा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं हलक्या हाताने खेळून काढलंय. चुकी केली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर इझिली कॅच कॅरी करतोय आणि आणखीन एक मोठा फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. डीजे. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण 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 नाचणार. कोण 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 नाचणार. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा धावफलकावरती. 10 बॉल मध्ये 30 धावांची खेळी करून बाद झाला हा फलंदाज. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग, घातकी बॅटिंग या वेळेला आपण मैदानामध्ये पाहिली. 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं या इनिंगला सजवलं प्रीतम सरोतेला विकेट मिळाली आणि भावेश देशमुखनं ही इनिंग सजवली. बॅटिंग पॉवर प्लेची डिमांड केली गेली आहे. मैदानामध्ये नवीन बॅट्समन जातोय. आदेश मसे.
खांडपे संघाचा आदेश मसे मैदानामध्ये आता खेळण्यासाठी उतरतोय. आदेशला एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार तो जरूर ठरला होता. सौरभ जाधव हा गोलंदाजीसाठी येतोय. सौरभ जाधव तेजस भोईर खेळपट्टीवरती उभा आहे. कोंदिवडे संघाचा हा गोलंदाज आहे. खांडपे संघाचा फलंदाज स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. स्ट्राईक एंडवरती तमनाथ संघाच्या तेजस भोईरला आपण पाहतोय. डावकुरे हाताचा फलंदाज, त्याच्या समोर डावकुरे हाताचा गोलंदाज, चेंडू हवेमध्ये फ्लाय, कॅच कॅरी केलाय. आणखीन एक विकेट जाते मैदानामध्ये तेजस भोईर या बॅट्समनची. DJ Pemea. थँक्यू डिझा. प्रमोद जाधव नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. नेवाळी संघाकडून नेहमी खेळत असतो प्रमोद. नेवाळी संघाकडून नेहमी सलामीला येत असतो. परंतु या वेळेला बघायचंय जेडी रायडर जगदीशजी देशमुख यांच्या संघामधून खेळत असताना काय करामत करणार. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचा षटके हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. ड्रॉ नेडीजे बॅट्समन तेजस राकेश लाखाचे. अनिकेत सागर दिलबर जानी प्रमोद आनंदची बॅटिंग तुफान. आदेश मसे आक्रमक बॅटिंग करत असताना मैदानावरती. या वेळेला डॉट बॉलची समाप्ती होते मैदानामध्ये आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला खेळायचं होतं आडव्या बॅटनं. त्या ठिकाणी चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव त्या ठिकाणी जरूर घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीनं 45 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. आक्रमक बॅटिंग, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग मैदानामध्ये साकारली जाते. प्रत्येक आलेला फलंदाज हा मोठा फटका मारत असतोय या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन प्रमोद जाधवला आपण मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय. पंच संतोष चौधरी सर अगदी बिली बाउंडन स्टाईलने आमच्याकडे पुन्हा एकदा वळलेत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी लगावला जातो. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाचा एक चेंडू टाकावा लागणार. अतिरिक्त स्वरूपाची एक धावफलकावरती जोडली जाते. जगदीशजी देशमुख आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्स वरती फार खुश असणार आहेत. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. सिली मिड ऑफ मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. सिंगल मिळते. सिंगल डबल्सला देखील इम्पॉर्टन्स दिलं जात आहे. 47 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रमोद जाधव नेवाळी संघाचा फलंदाज. फुलटॉस चेंडू. आदेशला फुलटॉस चेंडू टाकण्याची चुकी केली आहे आणि त्या चुकीला माफी नाहीये. नो बॉल 1+4 रन. आदेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. मैदानी खेळायचा दाखवला. जगदीश देशमुखचे टीमने मैदानी खेळायचा दाखवला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले खरे. थँक्यू डीजे. 52 सगळ्यात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला या मैदानावरती जेडी रायडर्स टीमनं. अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. फ्रीट होता. आदेशला खरं तर या बॉलवरती आक्रमण चढवायला हवं होतं. तीन षटक
नजर त्यांच्या वसारी अरविंद प्रदीपची बॅटिंग भारी अनिकेत संतोष षटकार मारी प्रवीणची बॅटिंग भारी अनिकेत संतोष षटकार मारी भावेश दादा आमचा षटकार मारतोय प्रत्येक बॉलाला भावेश दादा आमचा षटकार मारतोय प्रत्येक बॉलाला जेडी रायडर्स टीमचे खेळाडू जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला 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 थँक्यू डीजे. अतिशय चांगलं संगीत या ठिकाणी वाजवलं जात आहे डीजे रॉनी यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बॅट्समन फार चांगले बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10 बॉलमध्ये 30 धावा केल्या भावेश देशमुखनं. तेजस भोईरनं 3 बॉलमध्ये 7 धावा केल्या. आदेश मसे खेळतोय आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज प्रीतम सरोते मैदानामध्ये सज्ज होतोय. प्रीतमचा हा चेंडू अतिशय चांगला होता. खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे या कर्णधाराचं. प्रीतमनं या अगोदर 3 षटकार 1 चौकार टोटल 22 रनचा मार खाल्ला होता. तरी प्रीतमवरती त्यानं जबाबदारी दिली आहे कारण प्रीतमनं शेवटचे 2 चेंडू फार चांगले टाकले होते आणि हा चेंडू देखील त्यानं चांगला टाकत असताना अतिशय चांगल्या रीतीनं कमबॅक आपलं दाखवून दिलंय. अतिशय चांगली गोलंदाजी आता प्रीतमची पाहायला मिळते. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये मार खाल्ल्यानंतर परत कशा रीतीने यायचं हे अतिशय चांगल्या प्रकारे दाखवलं जातंय. धावफलकावरती 52 धावा आहेत. बॅट्समन आपण पाहतोय प्रमोद जाधव मैदानावरती खेळतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बॅक टू द बॉलर परंतु यष्टांवरती समोरच्या सरळ चेंडू जाऊन आदळतोय. सिंगल त्या ठिकाणी प्रमोदच्या बॅटमधून घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं 53 धावा 53 रन स्कोर कार्डवरती आदेश मसे आता आपण पाहतोय खेळण्यासाठी सज्ज होतोय. आदेश चांगल्या फॉर्म मध्ये आज आदेशला चांगला फॉर्म गवसलाय आणि आदेशने या टुर्नामेंटमध्ये फार चांगला परफॉर्मन्स गेल्या 2 मॅच मध्ये दिला आणि तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा कंटिन्यू त्या कामगिरीमधलं सातत्य पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. तमनाथ विलेज कडून प्रीतम सज्ज होतोय. फुलटॉस ड्राईव्ह गेलाय त्याला लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीनं 54 धावा या धावफलकावरती येत आहेत. 54 स्कोर कार्ड वरती. आता मात्र षटकार पाहायला मिळणार कारण ज्या वेळेला बॅटला बॉलला स्पर्श केला त्यावेळेला आवाजच तसा आला होता आणि पंचांचा इशारा येतोय उत्तुंग असा हा षटकार. नोव्हेंबरला सज्ज झाली जेडी रायडर्सची टीम सारी चौकार षटकारांची आतषबाजी होणार Thank you. रंगाचे ग्राउंडवरी. चौकार षटकारांची आतिषबाजी खऱ्या अर्थानं जसं गाण्यात म्हटलंय तसं आता मैदानात पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर चुकी करत नाहीये. कॅच त्या ठिकाणी घेतली जाते आणि तिसरा फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. रुपेश भोईर स्टेजच्या मागे यायचंय. गोलंदाज केजी टायगर्स टीमचे संघमालक रुपेशजी भोईर आपल्याला विनंती आहे आपण स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला यायचंय. आपला संघ आपला कप्तान त्या ठिकाणी आपली वाट पाहतोय. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन हर्षल पाटील. वैभव शेवाळे मैदानामध्ये गेलेला हा नवीन फलंदाज. या वेळेला बॉलला हुक केले आडव्या बॅटनं. बॉल बराच वेळ हवेमध्ये
आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा देखील मोठा फटका षटकार. धनश्री घारेचा गाणी यो लावताना प्रत्येक बाउंड्रीला. धनश्री शैलेशचा गाणी यो लावताना प्रत्येक बाउंड्रीला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू. आदेश आक्रमक फलंदाजी करत असताना परत एक मोठा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी. वासरे गुंड्याचे पोरं ही जगदीश देशमुख घेऊन आला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू. 70 धावा धावफलकावरती. आणि आता बघायचंय, खरं तर कन्फ्यूज झाला खेळाडू देखील आणि सिंगल कंप्लीट केली गेली आणि या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या उभी करण्याचं काम आणि या वेळेला बॅट्समन आउट होतोय. 4थी विकेट मैदानामध्ये जाते. थँक्यू डीजे. टाइमपास करू नका, अजून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. त्या ठिकाणी बीट झालाय हा बॅट्समन. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. या वेळेला फलंदाज रनआउट होतोय आणि शेवटचा चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये. धावफलकावरती धाबा आहेत 71 आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2 धाबा कंप्लीट करण्याचा वेळ होता, कंप्लीट केले. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होतोय. डीजे रॉनी. वासरे गुंड्याचे पोरं ही जगदीश देशमुख घेऊन आला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला. जेडी रायडर्स टीमचे खेळाडू चमकले कर्जत रायगडला. जेडी रायडर्स टीमचे थँक्यू डीजे. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राअंती 73 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि टार्गेट असेल 74 धावांचं ते मनस्वी 11 संघासमोर. आणि यानंतर स्वरूप 11चा कॅप्टन आणि केजी टायगर टीमचा कॅप्टन दोघांनाही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी यायचंय. यानंतर एक फार चांगली मॅच असेल मित्रांनो. या मॅच वरती ब गटातल्या 2 संघांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जर मॅच केजे टायगर संघानं जिंकली तर मग स्वरूप, जय मल्हार आणि केजे टायगर या 3 संघांमधून रन रेटच्या आधारावरती 2 संघ वरती जातील. आणि जर सामना जिंकला स्वरूप 11 संघानं तर स्वरूप 11 संघ आणि जय मल्हार संघ डायरेक्टली सुपर 6 साठी क्वालिफाय होतील. अंश 11चा कर्णधार जयवंत भोईर, जयवंत धुळे याला विनंती करतोय की लगेच स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. अंश 11चा कर्णधार. अंश 11चा कर्णधार, आपण कुठेही जायचं नाहीये. आपला सामना कदाचित या ठिकाणी होऊ शकतो याची आपण दखल घ्यायची. फील्ड प्लेस करा, फील्ड प्लेस करा. अंपायर 30 मिनिटं लावायची आहेत लगेच, कारण आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. बॅट्समन पाठवा. आणि दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोन वरती येतील आमचे आणि मायक्रोफोन वरती येतील आमचे सहकारी मित्र मयुरेश कदम. धन्यवाद.
हॅलो. चौऱ्याहत्तर धावसंख्येचं मात्र टार्गेट आहे, मोठं टार्गेट असेल खऱ्या अर्थाने. 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय सडपातळ बांधायचा हा गोलंदाज सागर. हा गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय. मगाशी सांगितलं सूरज हातमोडे यांनी की नंतरचा सामना अतिशय चांगला असेल. स्वरूप 11 विरोधात असेल KG टायगर्स. या दोन संघांमध्ये KG टायगर संघ जर जिंकला तर रणरेटच्या स्वरूपामध्ये दोन संघ पुढे जातील ब गटामधून. जर KG टायगर संघ मात्र पराभूत झाला तर जे मल्हार आणि स्वरूप 11 मात्र पुढे जाईल. बघूया आपण गोलंदाज मार्कवर सागर, स्ट्राईकवर जितेश देशमुख, नॉन स्ट्राईकवर असेल अनंता. पंच आमच्याकडे वळतात. वाईट्स मात्र येतोय. वाईटच्या साह्याने धावसंख्येचं खातं उघडलं जाईल बॅटिंग करणाऱ्या मनस्वी 11 संघाचं. टॉस संघात मॅचेस आणि 18 मधून 6 संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करतील. गोलंदाज तयार. निश्चितच निर्धाव चेंडूची मात्र संगता. असं वाटतंय की नितेश की अपयश मात्र निश्चितच पदरात पडलाय बॅटिंग करणाऱ्या मनस्वी 11 संघाने. कारण की प्रयत्न करत नाही. अनंत भोईर चांगले चांगले फटके मारतो. तो आता कारण त्यांनी बॅट आणि चेंडूचा संपर्कच करत नाही. त्याच्या समवेत असलेला जितेश देशमुख सुद्धा चांगला आहे. तोही त्याला खेळावा लागेल. यावेळेस डिफेन्स खेळतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. निर्धावाच्या मदतीने धावसंख्या ती फक्त 2. करातानी गोलंदाजी मार्कवर पुनश्च सागर ढोळे मात्र तयार होतोय. चांगलं षटक तुम्ही पाहू शकता या गोलंदाजाच्या मार्फत मात्र पडतोय. पुढचा चेंडू चेंडू आणि पुनश्च बॅटीचा संपर्क होत नाहीये म्हणजे निर्धाव चेंडूची मात्र सांगता. 5 चेंडू मात्र संपुष्टात आलेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. प्रेक्षक वर्गांना जसा सामना नितेश बघायचा होता तो सामना मात्र होत नाहीये. कारण अनंत भोईर जो खेळाडू आहे संघाचा संघनायक आहे तो मोठे मोठे फटके मारत नाहीये. 2च धावा मात्र धावफलकावर आहे. हवेत सर्कलमध्येच आपण सर्कलच्या थोडंसं बाहेर हा चेंडू हवेत चेंडू होता आणि पहिली विकेट मात्र मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. थँक्यू रिसेप. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतो. लगेच षटक सुरुवात करा. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. विनंती करतो सर्व खेळाडूंना की आपण लगेच क्षेत्ररक्षण आपल्याला लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ फक्त 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 अशी सध्याची स्थिती आहे ती मनस्वी 11 संघाची. स्वतः संघ मालक मात्र बाद झालेत. आता टिंकू अतिशय चांगले फोटोग्राफर मात्र आता मैदानाच्या दिशेने रवाना आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन होतं गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू असेल टिंकूसाठी. खऱ्या अर्थाने आपण विचार केला या षटकाचा तर स्लोवर आणि त्यानंतर उसी घेतली चेंडूने. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. निर्धावाच्या साह्याने 2 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. स्कोर आणि धावसंख्या मात्र होत नाहीये नितेश. धावसंख्या होणं फार महत्वाचं आहे कारण की 74 धावसंख्येचं टार्गेट आहे. फक्त तुमच्या धावा आहेत त्या 2. चेंडू आणि बॅटीचा संपर्क काहीच होत नाहीये. कारण आपण विचार केला पहिल्यांदा बॅट फिरवतोय टिंकू हा खेळाडू
निर्धाव चेंडूच्या मधली एक धाव मात्र सोडली जाते. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ते 3 या अंकावर. गोलंदाज तयार होतोय. समोर प्रशांत. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची पुण्याश सांगता. निर्धावाच्या साह्याने अवघ्या 3 धाव मात्र धावफलकावर लागल्यात. 71 धावसंख्येची अजूनही गरज आहे ते विजयाकरता मनस्वी 11 संघाला. गोलंदाज तयार होतोय. सामना तुम्ही पाहतायत. जेडी आणि विरुद्धात मनस्वी 11. चेंडू सरळ ट्रॅव्हल केला या फलंदाजांनी षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 9 या अंकावर. गोलंदाजाचा पुढचा चेंडू मात्र पडतोय. शॉर्ट लेन. बॅटीला स्पर्श आला. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. झेल सुटल्यानंतर करत आणि डायरेक्ट फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद केलं. टिंकू हा फलंदाज मात्र बाद. थँक्यू. दुसरा षटक आपण पाहतो की फक्त 7 धावसंख्येचा पडतोय. कारण 5 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. शेवटचा चेंडू मात्र कदाचित असेल. डिफेन्स मध्ये खेळतोय धीम्या गतीने. या प्रीतमने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं एकरी धावसंख्येसाठी. षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त 10. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 64 धावसंख्येची. हॅलो, थँक्यू. मी विनंती करतो खऱ्या अर्थाने केजी टायगर्स संघाला की आपण टॉस करण्यासाठी या. केजी टायगर्स चा संघ नाही की आपण टॉस करण्यासाठी या. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय फलंदाजाकडनं. आता बघूया प्रीतमच्या विरुद्धात 3 सलग षटकार मात्र खेचले होते. आता तेच 3 षटकाराचं प्रत्युत्तर मात्र देतोय का हा फलंदाज ह्याकडे सुद्धा लक्ष देऊया. 18 चेंडू आणि विजयासाठी आता गरज असेल ती 64 धावसंख्येची. 18 चेंडू 64 धावसंख्येची गरज आहे. विनंती करतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे. वारंवार सांगता येणार नाही कारण पंचांनी आमच्या वेळ मात्र लावला. तर त्या वेळात जर तुमचा सामना तुमची इनिंग संपली नाही तर आपल्याला पेनल्टीला सुमारे जावं लागेल. गोलंदाज तयार. समोर आहे प्रीतम. पहिला चेंडू मोठा फटका. वैभव चेंडूच्या खाली. निश्चितच प्रीतम मात्र बाद होतोय. तिसरा क्रमांकाचा फलंदाज. DJ Akash and DJ Prakash. थँक्यू. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला फलंदाज प्रशांत. जितेश या खेळाडूंना 1 धाव मात्र निश्चितच मिळते आणि 1 धावसंख्येच्या माहितीने धाव फलकामध्ये बदल होतोय. 11 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. सौरभ आता मैदानात उतरलाय. दोन्ही खेळाडू मला वाटतं
निश्चितच स्वरूप 11 संघाचा संघनायक, KG टायगर संघाचा संघनायक आणि जे मल्हार संघाचा संघनायक मंचांच्या आमच्या मागच्या साईडला मात्र यायचे, फक्त कर्णधारच असतील. चेंडूला मात्र सीमा रेषेपलीकडे धाडलं. फलंदाज सौरभ जाधवच्या बॅटीतून आलेला षटकार. ओटू डिसे. थँक्यू. मोठा अजून एक फटका सौरभच्या बॅटीतून, अजून एक लगातार षटकार. थँक्यू. खरं अर्थाने 23 धावसंख्या मात्र धावफलकावर लागली. विजयासाठी आपण पाहू शकाल की अजूनही गरज आहे 14 चेंडू आणि विजयासाठी 51 धावसंख्येची. 14 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. सलग 2 षटकार या बॅटिंग मधून हवे. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. खरं अर्थाने फलंदाज चौथा मात्र बाद होतोय सौरभ. थँक्यू. 23 रन्स 23 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करणारा मनस्वी 11 संघाडा गुरुनाथ आणि त्याच्या जोडीला आहे तो जितेश देशमुख, जो सुरुवातीला आलेला हा फलंदाज आहे. आनंद लोभी हा खेळाडू मात्र मिळवतोय सफलता. पण चांगला फटका लॉफ्ट केला चेंडूला, सीमा रेषेपलीकडे धाडला षटकारासाठी. थँक्यू. हा पबजी वाला ना, इकडे बसतो ना पबजी खेळायला. 29 धावसंख्ये मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. आमचे विघ्नेश अतिशय चांगले छायाचित्रण मात्र करतात कॅमेऱ्यामध्ये. शेवटपर्यंत चेंडूवर त्यांची नजर आहे. त्यांचं विशेषतः कौतुक करतो. मिलन पाटील मला वाटतं फिरण्यासाठी गेलेत. आमचे गौरवजी सावंत बदलापूरमध्ये लाईव्ह टेलिकास्ट मात्र करतात. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार. आदेशच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू मात्र सरळ सीमा रेषेपलीकडे षटकार.